हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. देशाला समता, बंधुता आणि लोकशाही देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सूर्य जरी मावळलेला असेल तरी या देशाला ज्ञानाचा अथांग महासागर ज्ञानाचा देऊन गेले. ते म्हणजेच परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही डिग्री जरी केलेली असेल तरी ती डिग्री फक्त स्वतःपुरती मर्यादित नसून ती आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या देशाच्या विकासासाठी याच्यात त्या डिग्रीची भागीदारी असावी. चला तर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आजचा टॉपिक आहे आपला टक्केवारी, शेकडेवारी. तर टक्केवारीसाठी आपल्याला काही बेसिक आयडियाज माहिती पाहिजे. ठीक आहे, जसं आपल्याला माहिती असेल 1/1 म्हणजे किती तर 100%. 1/2 म्हणजे किती तर 50%. 1/3 म्हणजे किती तर 33.33%. 1/4 म्हणजे किती तर 25%. तर या सगळ्या किमती आपल्याला पाठांतर करायच्या आहे. म्हणजे आता इथपासून जे चॅप्टर पुढचे राहील हे सगळे पर्सेंटेजवर डिपेंड असणार. ओके, तर पर्सेंटेज आपल्याला पाठ पाहिजे. पर्सेंटेज आपल्याला इथे पाठ पाहिजे. ठीक आहे, आणि पर्सेंटेज ज्याही लोकांच्या पाठ नसेल तर पुढे थोडं डिफिकल्ट जाईल. त्याच्यामुळे आजचा जो टॉपिक होईल आपला पर्सेंटेजचा तो व्हेरी IMP. चला लक्ष द्या इथे. मग 1/1 ची किंमत किती असते तर 1/1 ची किंमत म्हणजे किती 100%. किती 100%. 100% म्हणजे काय पर्सेंटेज म्हणजे माहिती आहे आपल्याला 100. पर्सेंटेजचे नेहमी भागेला काय असते 100 आहे की नाही. आणि जेव्हा आपण भागेला 100 टाकू तेव्हा 1/1 येईल. त्याच्यानंतर 1/2 ची किंमत किती 1/2 ची किंमत आपल्याला लक्षात ठेवायची आहे 50%. 1/3 1/3 म्हणजे किती तर 33.33%. 1/4 ची किंमत किती 1/4 ची किंमत असते 25%. आता हे लिहित असताना मी पूर्ण संख्येच्या शेवटी काय लावलेलं आहे पर्सेंटेज हे साईन लावलेलं आहे. तर पर्सेंटेज साईन विसरता कामा नये. त्याच्यानंतर 1/5. 1/5 ची किंमत किती 1/5 याची किंमत असते 20%. तर अशा 5 किमती आपल्या झाल्या. सगळ्या पाठ ठेवायच्या. 1/1 ची किंमत म्हटलं तर किती 100%. 1/2 ची किंमत किती 50%. 1/3 ची किंमत किती 33.33%. 1/4 ची किंमत किती तर 25%. 1/5 ची किंमत किती तर 20%. पुढे जाऊ आपण 6 नंबर 1/6. 1/6 ची किंमत लक्षात ठेवायची आपल्याला 16.66%. किती 16.66%. 7 नंबर 1/7. 1/7 ची किंमत लक्षात ठेवायची आपल्याला 14.28%. 1/8 12.5%. 1/9 11.11%. आणि 1/10 याची किंमत लक्षात ठेवायची आपल्याला 10%. तर सर्वप्रथम आपल्याला 1/10 पर्यंत किमती माहिती पाहिजे. पर्सेंटेजच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे हे टॉपिक. म्हणजे इथून जे काही आपले टॉपिक होईल ते फक्त पर्सेंटेजवर आधारित असतात. म्हणजे जिथं आपल्याला फक्त फॉर्म्युल्याचा कुठेही उपयोग करावा लागणार नाही. पर्सेंटेज आपल्या पाठ असेल तर कुठलेही क्वेश्चन आपण इझिली काढू शकतो. काय दिलेलं आहे सगळ्यात आधी दिलेलं आहे आपल्याला 1/1 ची किंमत 100%. 1/2 ची किंमत 50%. 1/3 ची किंमत 33.33%. 1/4 ची किंमत 25%. 1/5 ची किंमत 20%. 1/6 ची किंमत दिलेली आपल्याला 16.66%.
1/7 ची किंमत आहे 14.28%, 1/8 ची किंमत आहे 12.5%, 1/9 ची किंमत आहे 11.11% आणि 1/10 ची किंमत आहे 10%. त्या सगळ्या किमती आपल्याला पाठ ठेवायच्या आहे. नेक्स्ट 1/11 याची किंमत लक्षात ठेवायची आपल्याला 9.09%, 1/12 8.33%, 1/13 7.69%, 1/14 7.14%, 1/15 6.66%, 1/16 5.26%, 1/17 ची किंमत 5.88%, 1/18 ची किंमत 1/18 ची किंमत 5.56%. पर्सेंटेज हे साईन नेहमी लावायचं. 1/19 ची किंमत 5.26% आणि शेवटी 1/20 ची किंमत म्हणजे 5%. तर एवढ्या किमती आपल्याला पाठ पाहिजे. आधीच्या 10 पर्यंत किमती, त्याच्यानंतर 11 पासून ते 20 पर्यंत या किमती आपल्या पाठ पाहिजे. 11 ची किंमत आहे आपली 1/11 ची 9.09, 12 ची किंमत आहे आपली 8.33%, 1/12 ची किंमत, 1/13 ची किंमत किती 7.69%, 1/14 ची किंमत किती 1/14 ची किंमत आहे आपल्याकडे 7.14%. त्याच्यानंतर हे किमती महत्वाच्या 1/15 आणि 1/16. 1/15 जर म्हटलं तर किती 6.66%. आता याच्यामध्ये कन्फ्यूज होते. एक 16.66% वाली किंमत आहे आपल्याकडे आणि एक आहे 6.66%. तर 16.66% कुठे किंमत पाहिली आपण ते लक्षात ठेवायची. ती किंमत पाहिली आपण 1/6 मध्ये. मग 1/6 ची किंमत किती 16.66% आणि फक्त जर 6.66% जर म्हटलं तर किंमत लक्षात ठेवायची आपल्याला 1/15. त्याच्यानंतर 6.26% 1/16 ची किंमत. मग 6 पॉइंट पासून सुरू होणाऱ्या दोन किमती लक्षात ठेवायच्या आपल्याला 1/15 आणि 1/16. लक्षात राहील 6.66% आणि 6.25 किंवा 26% या दोन किमती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जिथे खूप साऱ्या प्रमाणात मिस्टेक होते त्या किमती म्हणजेच किती 1/15 आणि 1/16. त्याच्यानंतर 5 पॉइंट वाल्या तीन किमती लक्षात ठेवायच्या आपल्याला. एक 5.88%, 5.56% आणि 5.26%. तर 5 पॉइंट वाल्या किमती चालू होते 1/17, 1/18 आणि 1/19. या तीन किमती लक्षात पाहिजे आपल्याला 1/16, 1/17, 1/18. त्याच्यानंतर 1/19 वाली किती आहे 5.26% आणि 20 शेवटची किंमत आहे 1/20 म्हणजेच किती 5%. आता ऍडिशनल 2-3 किमती आपण लक्षात ठेवू शकतो याच्यामध्ये. जसं 1/21, 1/23 आणि 1/24. त्या किमती आपल्याला एक्झाम मध्ये कधी कधी विचारते. मग 1/21 ची किंमत किती आहे तर इथे लक्षात ठेवायचं 4.76%, 4.76%. 1/23 ची किंमत किती तर 1/23 ची किंमत लक्षात ठेवायची आहे 4.34%, 1/24 ची किंमत 4.16%. तर एवढ्या किमती लक्षात पाहिजे. जवळपास आपण 23 किमती लिहिलेल्या आहे आणि 23 ही किमती आपल्या पाठ पाहिजे. ठीक आहे. पुन्हा एक वेळा आपण रिव्हिजन करून घेऊ. बघा 1/1 ची किंमत किती तर 1/1 ची किंमत म्हणजे किती 100%, 1/2 ची किंमत किती 50%, 1/3 ची किंमत किती 33.33%. आता इथे एक किंमत आलेली आहे ती म्हणजे किती 1/3 ची किंमत 33.33%.
ओके. आता या किमतीला आपण याही टाईप मध्ये लिहू शकतो सर. 1/3 बरोबर किती 33 पॉईंट. हे जे 0.33 आहे तर या 0.33 ला आपण 1/3 लिहू शकतो आणि पुढे पर्सेंटेज. आता या दोन्ही इक्वेशनला म्हणजे या इक्वेशनला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं दोन्ही बाजूला, इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी आपण दोन्ही बाजूला लेफ्ट आणि राईट साईडला 2 ने मल्टिप्लाय करू. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इकडे किती होईल 2/3 आणि इकडे किती बनणार 66.203%. मग याच किमतीला आपण लिहू शकतो 66.66%. याची जर किंमत विचारली आपल्याला तर सांगता येईल 2/3. पहिले तर आपण काय माहिती होतं आपल्याला की 1/3 ची किंमत माहिती होती. 1/3 ची किंमत म्हणजे किती 33.33%. 0.33 जे दिलेलं आहे आपल्याला या 0.33 ला आपण 1/3 लिहू शकतो. मग 33.1/3% ची किंमत जरी विचारली तरी आपल्याला 1/3च सांगायचं आहे. आता काय केलं आपण दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय केलं म्हणजेच लेफ्ट बाजूला आणि राईट बाजूला मल्टिप्लाय 2 केल्यानंतर इथे किती होईल 33.203% म्हणजेच मल्टिप्लाय 2 आहे की नाही. मग इथे किंमत झाली 66.203%. मग 66.203% याची किंमत किती होते तर याची किंमत होते 2/3. म्हणजेच 2/3 जे दिलेलं आहे त्याला लिहू शकतो आपण 0.66%. मग 66.66% ही जी किंमत दिलेली आहे याची किंमत किती होते तर याची किंमत किती होते 2/3%. म्हणजे 1/3 ची फॅमिली म्हटल्यानंतर लगेच आपल्याला आठवलं पाहिजे सर 33.33% म्हणजे किती 1/3 किंवा 33.1/3% म्हणजे किती पुन्हा 1/3 आणि जर आपल्याला 66.203% याची किंमत विचारली तर ती सुद्धा सांगता आली पाहिजे 2/3 किंवा 66.66% याची जरी किंमत विचारली तरी आपल्याला काय करायचं आहे 2/3 उत्तर द्यायचं आहे. काय केलं आपण इथं 66.66% ची किंमत काढायची आहे ना. मग या उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. तर 1/3 ची फॅमिली लक्षात ठेवायची आहे. सगळ्यात जास्त क्वेश्चन 1/3 च्या फॅमिलीवरती विचारते आपल्याला. त्याच्यानंतर 1/4 ची किंमत सहज लक्षात राहते 25% म्हणजे किती 1/4. 1/5 ची किंमत किती 1/5 याची किंमत किती 20%. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 6 नंबरला आहे 1/6 आणि 1/6 ची किंमत किती असते तर 16.66%. तर याही किमतीवरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते. 1/6 याची किंमत दिलेली आहे आपल्याला 16.66%. मग याला कसं लिहू शकतो आपण 16. आता आपल्याला माहित आहे 16.66% याच्यातले जे 0.66% आहे किंवा 0.66 ही जी किंमत आहे याला आपण 2/3 लिहू शकतो. मग इथे 2/3%. मग या टाईप मध्ये विचारलं असेल तरी आपलं उत्तर किती येईल 1/6 किंवा 16.203% या पद्धतीमध्ये विचारलं असेल तरी आपलं उत्तर किती येईल 1/6. म्हणजे इथं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे बघा फक्त इथे जर पाहिलं संख्येकडे थोडं ऑब्झर्वेशन केलं तर तिथे स्ट्रक्चर बदललेलं आहे. संख्येचं स्वरूप मांडणी बदललेली आहे परंतु जे इनव्हिजिबल पार्ट आहे रीड बिटवीन द लाईन्स आहे की नाही म्हणजेच आपल्याला त्या लाईन मधलं रीड करता आलं पाहिजे. म्हणजे 16.66% याला लिहू शकतो आपण 16.203%. मग याची किंमत किती राहील तेवढीच राहील 1/6. ओके. आता हे पाठ असेल तर फारच चांगलं पाठ नसेल तर आपण हे तर सॉल्व्ह करू शकतो. सर 16 गुणिले 3 म्हणजेच किती 48. 16 गुणिले 3 48. 48 मध्ये 2 मिळवले म्हणजेच किती झाले 50 आणि डिवायडेड बाय किती 3. पर्सेंटेजचे नेहमी भागाकारामध्ये किती असते 100. 50 × 50 50 दोन्ही 100 म्हणजेच याचं उत्तर किती येते 1/6. ते सॉल्व्ह करण्यापेक्षा जर आपल्या किमती पाठ असेल तर ते इझी जाते कारण आपण नेहमी 33.33% ची किंवा 16.203% ची किंमत काढायला आपल्याला थोडं अवघड जाईल आहे की नाही. त्याच्यामुळे या गोष्टी पाठांतर असू द्या.
त्याच्यानंतर महत्वाची फॅमिली आहे ती म्हणजे 1/7 ची किंमत. आता 1/7 ची किंमत दिलेली आहे आपल्याला 14.28%. किती आहे? 14.28%. आता कन्सिडर करा, मला जर त्यांनी विचारलं एखादी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येची 28.56% काढायची आहे. किती? 28.56%. कुठली एखादी संख्या राहू द्या. सपोज कन्सिडर करा 161 ही संख्या दिलेली आहे आणि या संख्येचे मला 28.56% काढायचे आहे. आता हे जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर थोडं अवघड आहे. कारण तुम्ही काय करणार आहे, बेसिक मेथड मध्ये पॉईंट काढणार. पॉईंट काढण्यासाठी आपल्याला छेदामध्ये किती 2 झिरो द्यावं लागेल. त्याच्यानंतर पर्सेंटेजचे पुन्हा भागाकारामध्ये 2 झिरो. तर आता आपल्याला ती प्रक्रिया यूज करण्याचं काही काम नाही. ते इथे आपण डायरेक्ट करू शकतो 161 आणि 28.56 ची किंमत माहिती आहे आपल्याला किती 2/7 झालं. बेसिक मध्ये काय केलं आपण, आपल्याला फक्त एक किंमत माहित होती 28.56% ची किंमत किती असते तर 2/7. मग ही इझिली सॉल्व्ह करता येते आपल्याला. 7 1 7 7 2 14 16 - 14 किती 2 2वरती 1 21 झाले आणि 7 3 किती 21 23 गुणिले 2 म्हणजेच किती 46. म्हणजे एवढ्या फास्ट आपलं उत्तर काढता येते आपल्याला. फक्त प्रश्न असा आहे की आपल्याला किमती माहिती पाहिजे. मग 28.56% ची किंमत आपण काढली कशी किंवा 2/7 ठरवली कशी ते 1/7 च्या किमतीमध्ये पाहायला मिळते आपल्याला. मग इथे काय केलं आपण 14.28% हे बेसिक दिलेलं होतं आपल्याला आणि या बेसिकची किंमत आपल्याला माहित आहे 1/7. मग आपल्याला पाहिजे 28.56% ची किंमत. मग कितीनं मल्टिप्लाय करायचं? जर आपण इकडे दोन्ही बाजूला जर कितीने 2 ने मल्टिप्लाय केलं, या साईडला 2 ने मल्टिप्लाय आणि या साईडला 2 ने मल्टिप्लाय, तर इकडे तयार होते डाव्या बाजूला 2/7 आणि 14.28% ला 2 न मल्टिप्लाय केलं तर किती बनते 28.56%. मग आपल्याकडे 1/7 ची किंमत आली 14.28%, 2/7 ची किंमत आली 28.56%. म्हणजे इथे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, जर एखादी किंमत एखाद्या पर्सेंटेज मध्ये 7 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या असेल, जसं इथं 14 ला 7 ने निशेष भाग जाते, इथे 28 आणि 56 ला 7 ने निशेष भाग जाते, तर समजून जायचं त्या संख्येची फॅमिली कोणती आहे 1/7 वाली. म्हणजेच आपल्याला तर्क लावण्यासाठी इथून इझी जाईल. त्याच्यानंतर आता सांगा मला, जर आपण 3/7 केले तर 3/7 ची किंमत किती? मग 14.28%, 14.28% याला मल्टिप्लाय करा 3 ने. 3 8 किती 24 आणि 4 हातचे आले 2, 3 दोन्ही 6 आणि 2 8 84, 3 दोन्ही 6 6 + 2 किती 8 आणि 14 3 किती 42%. आता इथेही ऑब्झर्व केलं आपण तर 7 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे का? आहे. 42 ला 7 ने निशेष भाग जाते. मग आपल्याला जर प्रश्न केला त्यांनी एखादी संख्या दिलेली आहे त्या संख्येचे 42.84% काढा असा प्रश्न आला तर लगेच आपल्याला आठवली पाहिजे फॅमिली कोणती आहे. तर फॅमिली आठवण्यासाठी इथं आपल्याला स्पष्ट लक्षात येते की सर 42 ला 7 ने निशेष भाग जाते, याचा अर्थ ती संख्या 7 ची फॅमिली आहे. मग 7 ची फॅमिली आहे तर 1/7 ची किंमत आपल्याला आठवली पाहिजे. मग 1/7 ची किंमत किती 14.28%. किती 1/7 ची किंमत आहे आपली 14.28, परंतु आपल्याला माहित पाहिजे 42.84%. मग 14चा पाडा म्हणायचा कितीपर्यंत 42 पर्यंत किंवा त्याच्या अलीकडे. मग 14 1 14 14 2 28 14 3 किती 42. मग 14 3 42 होते ना. मग इकडेही 3 न मल्टिप्लाय करा आणि इकडेही 3 न मल्टिप्लाय करा तर इकडे काय होते 3/7 आणि हे मल्टिप्लाय केल्यानंतर इथे आपोआप 42.84%. तर इथे लिहू शकतो आपण 42.84%. मग आता तुम्हाला डायरेक्ट प्रश्न केला 42.84% याची किंमत किती तर ते आपल्याला सांगता आली पाहिजे. ते उत्तर किती राहील 3/7. त्याच पद्धतीने आपण 4/7 ची किंमत काढू शकतो का? बिलकुल काढू शकतो. आता 4 ने मल्टिप्लाय करा आहे की नाही. तर आपल्याकडे स्टँडर्ड किंमत आहे 1/7 ज्याची किंमत आहे 14.28%. दोन्ही ठिकाणी आपण काय करू 4 ने मल्टिप्लाय.
इकडे 4 न मल्टिप्लाय, तर इकडे डाव्या बाजूला होईल 4/7. चला मल्टिप्लाय करा. इथे 4 8 किती 32, 2 हातचे आले 3, 4 दोन्ही 8, 8 + 3 11 1 हातचा आला 1, 14 चोक 56, 56 + 1 किती 57. ठीक आहे. पर्सेंटेज हे साइन लावायचं. काय केलं आपण 4 8 32, 2 हातचे आले 3, 4 दोन्ही 8, 8 + 3 म्हणजे किती 11 हातचा आला 1, 4 चोक 16, 16 + 1 17 7 हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 57.12% किंवा 56.12% म्हटलं तरी चालेल. तर 4चे 7 ची किंमत आली आपल्याकडे किती 57.12%. आता इथे जवळपास पाहिलं तर 7 8 किती होते 56, म्हणजे 56 या संख्येला किती 7 ने निशेष भाग जाते, म्हणजेच आपल्याला सांगता येईल की 4/7 ची किंमत किती 56.12%. तर जवळपास आपल्याला 3चे 7 पर्यंत किमती जरी आपण लक्षात ठेवल्या तरी आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी भरपूर आहे. आता त्याच्यानंतर बघा महत्वाची फॅमिली आहे 1/7 वाली. 1/8, 1/8 ची किंमत आहे 12.5%. तर ही किंमत सुद्धा IMP आहे. 1/8 ची किंमत आहे 12.5%. आता कन्सिडर करा एखादी संख्या दिलेली आहे आपल्याला, फॉर एक्झाम्पल 176 आणि 176 चे किती 37.5% काढायचे आपल्याला. आता ज्याला फॉर्मेट पार्ट आहे ते तर पटकन काढून घेईल, पण ज्या व्यक्तीच्या फॉर्मेट पार्ट नाही तर तो व्यक्ती काय करणार, पहिले तर इथं 0.5 नंतर दिलेला आहे ते 1 पॉइंट काढून घेईल, छेदामध्ये 1 0 देऊन पर्सेंटेजचे भागाकारामध्ये आपण किती 2 0 टाकणार. ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला समजून चला 30 सेकंदापेक्षा जास्त कालावधी लागेल. मग याच्यापेक्षा साधी आणि सोपी टेक्निक काय आहे, तर इथे आपल्याला दिलेलं आहे 37.5% दिलेलं आहे ना, ज्याची किंमत किती आहे 137.5. मग लगेच आपल्या लक्षात आली पाहिजे की सर ही फॅमिली कोणती आहे. तर इथे फॅमिली ओळखण्यासाठी बघा 0.5 दिलेला आहे आणि ज्याही संख्येच्या लास्ट मध्ये 0.5 आलेलं असेल तर समजून जायचं ती फॅमिली आहे कोणती 1/8 वाली. मग 1/8 ची किंमत किती असते, तर 1/8 ची किंमत असते 12.5%. पण आपल्याला 176 चे किती पर्सेंट काढायचे आहे 37.5%. मग 37.5% काढण्यासाठी आपल्याला लगेच 0.5 आहे ना शेवटी, मग 0.5 ची फॅमिली कोणती, तर 1/8 ही किंमत आठवली पाहिजे आणि 1/8 ची किंमत किती असते 12.5%. आता काहीच करायचं नाही, लक्ष द्या फक्त इकडे बघा. इथं 12 दिलेलं आहे ना, आपल्याला किती पाहिजे 37.5. मग कितीनं मल्टिप्लाय करू जेणेकरून आपण 37 पर्यंत जाणार. मग 12 गुणिले 3 किती होते 12 3 36, म्हणजे इकडे जर आपण 3 न मल्टिप्लाय केले तर इक्वेशन बॅलन्स करावं लागेल आपल्याला. तर इकडे सुद्धा किती ना 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. आता इकडे मल्टिप्लाय करा तुम्ही, इथे आपोआप 37 पॉईंट किती बनते 5% आणि इकडे किती राहील तर 3/8%. लक्षात येऊन राहिलं. म्हणजे या टाईपचे क्वेश्चन जर आलेले असेल तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. सिंपल आहे. काय लक्षात ठेवायचं आहे 37.5 किंवा 12.5 ही जर फॅमिली विचारली, अशी संख्या ज्या संख्येच्या शेवटी 0.5 आहे तर ती लगेच फॅमिली आठवली पाहिजे कोणती 108 वाली. मग हे दोन्ही किमती लक्षात ठेवायचे आपल्याला. एक तर 308 वाली 37.5% आणि 108 म्हणजे किती तर 12.5%. तर किमती इम्पॉर्टंट आहे 7वी आणि 8 नंबरची. त्याच्यानंतर 9, 109 ची किंमत किती आहे 11.11%. इथेही प्रश्न विचारू शकते आपल्याला 109 बरोबर किती 11.11%. आता मी जर प्रश्न केला 22.22% ची किंमत किती, तर लगेच तुमचं उत्तर आलं पाहिजे सर तुम्ही काय केलं की हे जे पहिले इक्वेशन दिलेलं आपल्याला स्टार्टिंगचं 11.11% बरोबर 1/9, याच्या दोन्ही बाजूला जर आपण 2 ने गुणाकार केला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला, मी इथे मल्टिप्लाय करू आपण 2 आणि इकडे सुद्धा किती 2 ने मल्टिप्लाय, मग इकडे किती होईल 2/9 आणि इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर 22.22%. सेम पद्धतीनं 33.33% ची किंमत किती, तर हे स्टँडर्ड किंमत आहे.
हे 33.33 किंमत आपण काढलेली आहे 1/3 आहे की नाही, किंवा 1/9 वरून सुद्धा ही किंमत आपण काढू शकतो. तर 1/9 ची किंमत 11.11%, 22.22% ची किंमत विचारली तर लगेच आपलं उत्तर यायला पाहिजे 2/9, आणि 33.33% विचारली तर पुन्हा आपली किंमत यायला पाहिजे किती, 1/3. तर 1/9 ची किंमत सुद्धा आपल्याला IMP आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 3 नंबरची किंमत आपल्याला IMP आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. तर पहिल्या 10 किमतीमधल्या आपल्याला 3 किमती लक्षात ठेवायच्या आहे, 1/3, 1/7, 1/8 आणि 9 नंबरचे 1/9. त्याच्यानंतर 16.66% ही किंमत लक्षात ठेवायची आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. अशा टाईपची किमती आपण पाहिल्या 16.66%, 6.66%, ठीक आहे, आणि 6.26%. तर 16.66% म्हटलं की लगेच 1/6 ची किंमत आठवली पाहिजे. 6.66 आणि 6.26% विचारलं तर लगेच 1/15 आणि 1/16 ची किंमत लक्षात आली पाहिजे. नेक्स्ट, त्याच्यानंतर 11 पासूनच्या किमती आहे, सगळ्या किमती IMP याच्यामध्ये सगळ्या पाठ पाहिजे. जसं आपल्याला किंमत दिलेली आहे 1/11, 1/11 ची किंमत किती आहे, 9.09%. आता कन्सिडर करा एखादा क्वेश्चन आला आपल्याला याच्यामध्ये 341 आणि 341 चे 27.27% बरोबर किती. आता किती वेळ लागायला पाहिजे आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी. आता हे जर टेक्निकने आपण काढत गेलो तर 341 मल्टिप्लाय 27 पॉइंट काढून घेतला आपण 2 0. आता पर्सेंटेजच्या भागेला पुन्हा किती 2 0. सॉल्व्ह करत बसा आता याला. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आणखी जास्त वेळ लागेल आपल्याला, पण तेच जर किमती माहिती असेल आपल्याला, किमती माहिती म्हणजे काय, तर 27.27% ची किंमत आपण कुठून काढू शकतो, तर ते एक किंमत माहिती पाहिजे ना आपल्याला. जनरली 9च्या पाड्यामध्ये 27 येते आणि 9 ची किंमत म्हणजे 9.09% ही किंमत कुठे मिळते आपल्याला, ते 1/11 च्या किमतीमध्ये. मग 1/11 ची किंमत 1/11 ची किंमत किती आहे आपल्याकडे, तर 9.09%. मग मला सांगा इथे आपल्याला काढायचं 27.27%. मग 27.27% होईल किती, तर या दोन्ही बाजूला आपल्याला कितीने 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इकडे दोन्ही ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय. मग बघा 3×9 किती 27.39 किती 27%. इकडे मल्टिप्लाय केले आपण किती आला 311. मग आता सांगा मला 27.27%च्या ठिकाणी म्हणजे या किमतीच्या ठिकाणी आपण डायरेक्टली 311 ही किंमत लिहू शकतो का, बिलकुल लिहू शकतो. मग 341 मल्टिप्लाय 300 किती 11 झालं. एक्झाम्पल तुमचं सोपी. आता इझिली भाग देऊ शकतो आपण. 11 3 33, एक राहिला, एकावरती 1 11, 11 1 11 आणि 31 गुणिले 3 म्हणजेच किती 93. म्हणजे एवढ्या फास्ट आपण आन्सर काढलं. तर महत्वाची गोष्ट काय, जेवढ्या चांगल्या किमती आपल्या पाठ असेल तेवढे इझी जाते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. मग 27.27% हे फॅमिली आठवणं गरजेचं आहे आपल्याला, की 1/11 कितीची 11 ची किंमत आहे. कशी आठवली आपल्याला ही किंमत, तर 27.27% ही किंमत काढत असताना आपल्याला माहित आहे की या संख्येला 9 ने निशेष भाग जाते. मग 9 कोणत्या किमतीमध्ये आपल्याला दिसते, तर लगेच आठवलं पाहिजे. एक तर 1/9 ची किंमत किती आहे 11.11. तिथून तर आपण 27.27% ची किंमत आपण ड्रॉ नाही करू शकत. मग एक दुसरी किंमत होती 1/11 वाली. 1/11 ची किंमत किती, तर 9.09%. मग 9.09% ला आपण किती ना 3 ने मल्टिप्लाय केलं. दोन्ही बाजूला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे आपल्याला 27.27% ची किंमत किती मिळणार 311. इथे किंमत पुट करायची आहे, बाकी कॅल्क्युलेशन आपली इझी होऊन जाते. नेक्स्ट, 1/12 ची किंमत 8.33%. ही किंमत IMP आहे आणि लक्षात ठेवा किती 1/12 ची किंमत 8 पॉइंट किती दिलेली आहे 33%. याला या किमतीला आपण 0.33 किंमत म्हणजे किती हे आधी पाहिलेलं आहे आपण. 33.33% च्या किमतीमध्ये पाहिलेलं आहे.
0.33 म्हणजे किती, तर 1/3%. मग 1/ किती, 12. म्हणजेच एक तर आपल्याला या पद्धतीमध्ये विचारू द्या तेव्हाही आपल्याला किंमत तीच सांगायची आहे 1/12, किंवा 8.1/3% विचारलं तरी सुद्धा आपल्याला किंमत काय सांगायची आहे, 1/12. नाही लक्षात आलं इथूनही सॉल्व्ह करू शकतो आपण याच्यावरून. बघा 8×3 किती, 24. 24 प्लस 1 किती, 25. 25 भागेला 3. पर्सेंटेजचे भागाकारामध्ये नेहमी काय असते, 100. हे सॉल्व्ह करा. 25 1 25, 25 चौक 100 आणि 4 गुणिला 3 म्हणजेच किती, 12. मग डायरेक्ट आपण म्हणू शकतो 8.1/3% ची किंमत किती, तर त्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 1/12. नेक्स्ट 1/13 ची किंमत लक्षात ठेवायची आपल्याला 7.69%. किती, 1/13 ची किंमत 7.69%. 14 ची किंमत लक्षात ठेवायची आपल्याला 1/14 ची 7.14%. 1/7 ची किंमत पाहिलेली आपण आणि 1/14 ची किंमत, दोन्ही याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. 1/7, 7 जर खाली आलं तर 7 दोन्ही किती, 14. मग 14 किती, 28% पुढे घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. आणि 1/14 ची किंमत जर विचारली तर 1/14 ची किंमत किती, 7.14% घ्यायची आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे 15 आणि 16. 15 आणि 16 मध्ये नेहमी कन्फ्युज होते. त्याच्यानंतर 1/6 ची किंमत आपण लक्षात घेतलेली आहे. त्या किमती लक्षात ठेवा. 1/6 वाली किंमत, 1/15 वाली किंमत आणि 1/16 वाली किंमत. कन्फ्युज होण्याचं काही रिझन नाही. 1/6 ची किंमत पाहिली आपण 16.66%. या किमतीला लिहू शकतो आपण 16 किती, 203%. कुठून आले, तर हे जे 0.66 दिलेले आहे, 0.66 ची किंमत किती असते, तर 2 किती, 3. त्याच्यानंतर 1/15 ची किंमत, 1/15 ची किंमत आताच पाहिली आपण 6.66%. या किमतीला आपण लिहू शकतो 6 किती, 203%. पुन्हा तेच 203 कुठून आले, तर 0.66% किंवा 0.66 याची किंमत किती असते, तर 203. 1/15 ची किंमत आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे किती, 6.26%. त्या तीन किमती आपल्याला 0.66 वाल्या लक्षात ठेवायच्या आहे. 1/6 वाली, त्याच्यानंतर 1/15 वाली आणि 1/16 वाली. तर तिन्ही किंमत IMP आहे. एक्झाम मध्ये 100% विचारते याच्यावरती प्रश्न. आता 5 पॉईंट वाल्या किमती लक्षात ठेवायच्या आहे. 5.88, 5.56, 5.26 या तिन्ही किंमत आपल्याला ऍट अ टाइम लक्षात ठेवायच्या आहे. 1/17, 1/18 आणि 1 किती, 19. 1/17, 1/18 आणि 1/19. मग या तिन्ही किमती काय लक्षात ठेवायच्या आपल्याला, 5.88%, 5.56% ची किंमत किती, 1/18, 5.26% ची किंमत किती, 1/19 आणि शेवटी लक्षात ठेवायचं आपल्याला 1/20 ची किंमत किती, 5%. तीन किमती मी तुम्हाला ऍडिशनल लिहून दिलेल्या इथे. 1/21, त्याच्यानंतर 1/23 आणि 1/24 ची किंमत. त्या तिन्ही किमती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1/21 ची किंमत किती, 4.76%. 4.34% म्हणजे किती, 1/23 ची किंमत आणि 4.16% ची किंमत किती, 1/24. त्या किमती आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. या किमती तुमच्या चांगल्या पाठ असेल तर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काय जाते आपल्याला, इझी. ठीक आहे. चला एक्झाम्पल पाहू आता आपण. पहिले एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 28.56% मल्टिप्लाय 1421 प्लस 25 गुणिला 40%. 28.56% मल्टिप्लाय 1421 प्लस 25 गुणिला किती, 40%. आता हा क्वेश्चन सगळ्या लोकांना सोडवता येते, परंतु अट अशी आहे की ते वेळेमध्ये येणं गरजेचं आहे. कारण 1.5 तासाच्या पेपरमध्ये आपल्याला जवळपास 25 क्वेश्चन राहते मॅथ आणि रिझनिंगचे. त्याच्यामध्ये तुम्हाला 30 सेकंदाच्या आत किंवा 1 मिनिटाच्या आत एका प्रश्नाला वेळ द्यावा लागते. आणि 30 सेकंदाच्या आत जर आपला प्रश्न सॉल्व्ह होत असेल तर आपला आउटपुट चांगला आहे याचा अर्थ. मग 28.56% ही किंमत आपल्या पाठ आहे का? मग फॅमिली आठवली पाहिजे ना आपल्याला. मग फॅमिली आठवण्यासाठी मी तुम्हाला ट्रिकचा वापर कसा करायचा ते सांगितलं.
सर 28.56 याच्यापैकी कुठल्या तरी एका संख्येला किंवा दोन्ही संख्येला 1/7 ने भाग जाते आहे की नाही. मग 1/7 ची स्टँडर्ड किंमत आपल्याला आठवली पाहिजे. मग 1/7 ची स्टँडर्ड किंमत काय असते 1/7. त्याची किंमत असते 14.28%. ऍक्च्युली आपल्याला किंमत कोणती पाहिजे 28.56%. मग मला सांगा या 14चा पाडा तयार करायचा आहे. मग 14चा पाडा तयार करून आपल्याला 28 पर्यंत जायचं आहे. मग कितीने मल्टिप्लाय करू तर 2 ने. दोन्ही बाजूला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथे 2/7 होईल आणि इथे ऑटोमॅटिक 14.28 चे दुप्पट म्हणजेच किती 28.56%. मग 28.56% ची स्टँडर्ड किंमत आपण 2/7 लिहू शकतो का. बिलकुल लिहू शकतो. मग याच्या ठिकाणी मी पुट करतो किती कोणती किंमत 28.56% बरोबर किती 2/7. 2/7 इकडे किती होईल 14 21 गुणेला 25 प्लस 25 गुणेला 40. ठीक आहे. पर्सेंटेजची भागीला 100 टाकून देऊ आपण इथे. आता 1421 भागीला 7 इथे डायरेक्टली भाग देता येतो का आपल्याला. बिलकुल देता येते बघा. 7 1 7 7 2 14. आता दोन्ही संख्येला आपण भाग देऊ. डायरेक्ट कितीचा भाग जाते 7 3 21. पण दोन संख्येला भाग देत असताना ऍट अ टाइम एक एक्स्ट्रा झिरो लावून द्यायचा आणि नंतर 7 3 किती 21 म्हणजे 1421 भागीला 7 केल्यानंतर उत्तर किती येईल आपलं 203. 203 मल्टिप्लाय 2 म्हणजेच किती चला 400 किती 6 प्लस ते सॉल्व करा. 25 1 25 25 चौक किती 100 आणि 40 भागीला 4 म्हणजेच किती 10. म्हणजे इथे ऍडिशन केल्यानंतर आपलं उत्तर किती येईल 406 प्लस 10 म्हणजेच किती 416. हे झालं आपलं फायनल आन्सर. किती वेळ लागला आपल्याला 30 सेकंदाच्या आतमध्ये आपण उत्तर काढलेलं आहे. फक्त प्रश्न असा आहे की आपल्याला 28.56% ची किंमत माहिती पाहिजे, त्याची फॅमिली माहिती पाहिजे. या गोष्टी जर आठवल्या आपल्याला तर क्वेश्चन इझिली येऊन जातो. चला सेकंड क्वेश्चन कडे जाऊ आपण. चला 33.33% मल्टिप्लाय 99 मायनस 25 गुणेला 16% याची किंमत आपल्याला काढायची आहे. मग 33.33% ची स्टँडर्ड किंमत आपल्याकडे आहे ती म्हणजेच किती 103 मल्टिप्लाय किती 99 मायनस आता 25 आहे इथे आणि पर्सेंटेजच्या भागाकारामध्ये किती जाईल 100. तर डायरेक्टली लिहू शकतो का आपण 25 गुणेला 16 पर्सेंटेजचे भागेला 100. तुम्ही डायरेक्टली कॅन्सल करू शकता. डायरेक्ट याचं उत्तर किती येईल 4 आहे की नाही. बरेचसे कॅल्क्युलेशन हे आपल्या मनामध्ये झाले पाहिजे. बघा 25 1 25 25 चौक किती 100 आणि 16 भागेला 4 म्हणजेच किती 4. तर इथे लिहू शकतो आपण 4 मायनस 99 भागेला 3 म्हणजेच किती 33 आणि 33 मधून 4 गेले म्हणजेच किती 29. सिंपल आहे का. किती सेकंदामध्ये वेळ लागला आपल्याला एकदम 30 सेकंदाच्या आत 20 सेकंदामध्ये आपला प्रश्न तयार झाला आहे की नाही. तर इथे आपल्याला 33.33 ची स्टँडर्ड किंमत माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला किंमती माहिती नसेल तर समजून जायचं तुमचा या क्वेश्चनला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार सॉल्व्ह करण्यासाठी आणि ती ॲक्युरेसी येणार की नाही याचा काही पता नाही. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 3. तर 108 मल्टिप्लाय 11% प्लस 66.66% मल्टिप्लाय किती दिलेलं आहे 105. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. इझी वाला आहे. 108 ठीक आहे मल्टिप्लाय तिथे घेऊ आपण 11.11%. व्यवस्थित क्वेश्चन लिहा 11.11% प्लस 66.66% मल्टिप्लाय 105. आता सगळे स्टँडर्ड किंमत आपल्याकडे आहे. 11.11% ची स्टँडर्ड किंमत आहे याची फॅमिली माहिती पाहिजे. 66.66% ची किंमत आपल्याकडे आहे याची किंमत माहिती पाहिजे. मग 11.11% ची किंमत किती तर 1 किती 9 1 किती 9 मल्टिप्लाय 108 प्लस
66.66%. ही फॅमिली लगेच आठवली पाहिजे. आपल्याकडे आहे 1/3 ची स्टँडर्ड किंमत. 1/3 ची स्टँडर्ड किंमत किती आहे? 33.33%. आपल्याला गरज कशाची आहे? 66.66% ची. मग कितीने मल्टिप्लाय करू? मग दोन्ही साईडला कितीने? 2 ने मल्टिप्लाय. इकडे सुद्धा 2 ने मल्टिप्लाय. मग इथे किती होईल? 2/3 बरोबर 66.66%. मग इथे लिहू शकता आपण किती? 2/3. 2/3 मल्टिप्लाय 105. आता सॉल्व्ह करून घ्या. क्वेश्चन झाला आपला इझी. चला 9 ने 108 ला भाग द्या. कितीचा भाग जाते? 12चा. ठीक आहे. 12 9 108 प्लस 105 ला 3 ने भाग द्या, है ना. 2 गुणिला 3 त्रिक 9 3 5 15. 35 चा भाग जाईल. आता सॉल्व्ह करा. 12 प्लस 35 दोन्ही किती? 70 आणि 70 प्लस 12 म्हणजेच किती? 82. तर आपलं करेक्ट उत्तर किती येईल? 82. तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला पुढे पाहायचे आहे. ठीक आहे. तर असे भरपूर क्वेश्चन आपण याच्यात मध्ये ऍड केलेले आहे. जसं 4 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 नंबर वरती क्वेश्चन दिलेला आहे. ट्राय करा एक वेळेस तुम्ही घरी. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घरी एक वेळेस ट्राय करा. ज्याही विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन येणार नाही तर ते सोमवारपासून आपण आणखी कंटिन्यू करणारच आहे चॅप्टर. तर त्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करून घेऊ. 6 नंबरचा क्वेश्चन हा 7. 8 नंबरचा क्वेश्चन 9 नंबरचा, त्याच्यानंतर 10. ते 5-6 क्वेश्चन तुम्हाला घरच्या होमवर्क साठी दिलेले आहे. आपण घरी अवश्य ट्राय करा. ठीक आहे. आणि सोमवारी आपण या क्वेश्चनचं विश्लेषण बघणारच आहोत. ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल गुड डे, गुड बाय. धन्यवाद.